सीवुड सेक्टर 48 में नवी मुंबई महानगर पालिका की उदासीनता के कारण साल 2021 से बंद पड़े पालना घर के मुद्दे पर पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने फिर एक और बार अपना आक्रामक रुख अख्तियार किया है। उन्होंने नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन के खिलाफ फ्रंट फुट पर आकर राज्य के वन मंत्री व पालघर जिला के पालक मंत्री गणेश नाइक के जनता दरबार में उनसे मुलाकात कर अपनी मांगों का ज्ञापन उन्हें सुपुर्द किया। विशाल डोलस ने गणेश नाइक के समक्ष नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन की पोल खोल करते हुए आरोप लगाया कि पालना घर की यह इमारत महानगर पालिका द्वारा लाखों रुपए खर्च कर बनाई गई है, लेकिन समाज विकास विभाग की निष्क्रियता के चलते यह इमारत आज धूल फांक रही है। विशाल डोलस ने मंत्री गणेश नाइक के समक्ष सबूतों के साथ प्रशासन की कलई खोलते हुए कहा कि एसओपी न होने के बावजूद नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन और समाज कल्याण विभाग ने नागरिकों की दिशा भूल करते हुए पालना घर चलाने के नाम पर ICDS विभाग को इमारत मात्र 12,000 रुपए प्रति माह किराए पर चलाने का प्रस्ताव बनाया है, जबकि हकीकत तो ये है कि ICDS प्रमुख ने ये स्पष्ट किया है कि एसओपी न होने के चलते यहाँ सिर्फ आंगनबाड़ी ही चलाई जाएगी। विशाल डोलस ने कहा कि यह साफ तौर पर नागरिकों की आंखों में धूल झोंकने का काम है। इससे पालना घर निर्माण करने का मकसद ही पूरा नहीं हो पाएगा। विशाल डोलस द्वारा उठाए गए मुद्दे पर मंत्री गणेश नाइक ने समाज विकास विभाग अधिकारी किशन राव पालांडे और अतिरिक्त आयुक्त सुनील पवार को फौरन पालना घर शुरू करने के निर्देश जारी करते हुए स्पष्ट संदेश दिया कि अब कोई टालमटोल बर्दाश्त नहीं किया जाएगा। इसी की अधिक जानकारी विशाल डोलस ने नवी मुंबई नेटवर्क को देते हुए कहा कि पालना घर के मुद्दे पर मनपा ने सिर्फ नागरिकों की अब तक दिशा भूल करने की कोशिश की है। जनता दरबार या ठिकाणी आपण माननीय मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेबांना या ठिकाणी जे पालना घर 2021 पासून बनून तयार आहे ते सुरू करण्यासाठी काल गणेश नाईक साहेबांना आपण निवेदन दिलं होतं। खरं तर खूप मोठी शोकांतिका आहे की गेल्या 4-5 वर्षापासून ही इमारत तयार आहे आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून, नागरिकांच्या भेटीच्या माध्यमातून वारंवार या विभागातील नागरिकांनी, समाजसेवकांनी समाज विकास विभागाला, आयुक्तांना विनंती केली की आपण या ठिकाणी पालना घर सुरू करावं। एवढ्या लोकांची मागणी असताना, एवढ्या लोकांचा पाठपुरावा असताना देखील प्रशासन या ठिकाणी फक्त खोटं बोलण्याची भूमिका, फसवण्याची भूमिका घेताना दिसत आहे। आयुक्तांनी या ठिकाणी माझ्यासह अनेक समाजसेवकांना असं सांगितलं की सदर इमारत जी आहे ती आपण ICDS ला पालना घर सुरू करण्यासाठी देत आहोत, परंतु मला आपल्याला सांगायचंय की सद्यस्थितीमध्ये राज्य शासनाच्या कोणत्याही SOP उपलब्ध नसल्या कारणास्तव या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये पालना घर सुरू करणे हे शक्य नसल्याचे ICDS विभागाच्या नवी मुंबई शहराच्या प्रमुख ज्योती पाटील यांनी मला याची माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलं आहे की राज्य शासनाकडनं आम्हाला कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शक तत्व अजून उपलब्ध झालेले नाही, तर त्यामुळे या ठिकाणी फक्त अंगणवाडीचं काम या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुरू होईल। परंतु जेव्हा सभागृहात हा विषय आला होता इमारत बांधण्याचा, त्यावेळेस आयुक्तांकडनं, प्रशासनाकडनं असं सांगितलं गेलं होतं की नवी मुंबई शहरामध्ये पहिल्यांदाच एक पालना घर होतं जिथे या शहरातील जे कामाला जाणारे जे कपल्स आहेत त्यांच्या मुलांना या ठिकाणी ठेवता येईल आणि त्या ठिकाणी त्यांना ते एक हातभार लागेल अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस प्रशासनाने घेतली होती। परंतु जर या ठिकाणी पालना घराच्या नावाखाली अंगणवाडी या ठिकाणी सुरू होणार असेल तर मला वाटतं कुठेतरी आपण नियमाचं उल्लंघन करतोय। आपण एवढी मोठी लाखो रुपयाची इमारत जी आहे या ठिकाणी उभारली गेली आहे ती फक्त 12,000 रुपये भाडं मिळण्यासाठी उभारली नाही, तर पालना घर सुरू होण्यासाठी आपण ही इमारत उभारलेली आहे। तर मला असं वाटतं की आयुक्तांनी या ठिकाणी तो प्रस्ताव बनवलेला आहे तो भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहे आणि ते नागरिकांना सांगतायत की आम्ही ICDS ला चालवण्यासाठी देतोय, चालवण्यासाठी भाड्याने देतो हा शब्द ते कुठे वापरत नाहीये। खरं तर जर मूळ प्रस्ताव पाहिला तर पालना घर हा नवी मुंबई महानगरपालिकेनेच
चालवलं पाहिजे, कोणाच्या माध्यमातून चालवलं पाहिजे. परंतु या ठिकाणी प्रस्ताव भाड्याने देण्याचा होतोय, हे खूप मोठं दुर्दैव आहे. आणि मला असं वाटतं नागरिकांची कुठेतरी फसवणूक आहे. एकीकडे आपण लोकांना सांगताय की आम्ही ICDS ला हे पाळणाघर सुरू करायला देतोय, परंतु दुसरीकडे आपण त्या ठिकाणी संबंधित विभागाशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की सद्यस्थितीत फक्त अंगणवाडी या ठिकाणी सुरू होणार आणि पाळणाघराच्या SOP जेव्हा उपलब्ध होतील त्यावेळेस पाळणाघर सुरू करण्यात येईल. तर मला ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार घेऊन काल आम्ही जनता दरबारामध्ये आणि नाईक साहेबांना या संदर्भात सर्व वस्तुस्थिती सांगितल्यानंतर नाईक साहेबांनी त्या ठिकाणी समाज विकास विभागाचे अधिकारी किसनराव पालांडे, त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब यांना याबाबत ठणकावून सांगितलं आणि सांगितलं की तात्काळ सदर पाळणाघर सुरू व्हायला पाहिजे. ज्या गोष्टींसाठी, ज्या उद्देशासाठी ही इमारत बांधली गेली आहे तो उद्देश पूर्ण व्हायला पाहिजे. त्यामुळे पाळणाघर तात्काळ सुरू करा असे आदेश जे आहेत नाईक साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये आयुक्त नाईक साहेबांचा आदेश पाळतात की पुन्हा पायमल्ली करून नागरिकांची फसवणूक करतात हे पाहण्यासारखं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.